विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। ओबीसी मंत्र्यांनो, आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिम्मत दाखवा। भाजपाचे नेते राम शिंदे यांचे आव्हान। सोलापूर प्रतिनिधी। महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही। सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिम्मत दाखवावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राम शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले। भाजपा नेते राम शिंदे म्हणाले की ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे हा प्रश्न आहे व त्यासाठी समर्पित आयोगामार्फत एम्पिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण 50% मर्यादित ठेवणे गरजेचे आहे। सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 रोजी महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षण स्थगित करतानाच ते पुन्हा लागू करण्यासाठी ही तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते। महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू होत नाही। दुसरीकडे मध्य प्रदेशने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली व ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवले। मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे। या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिम्मत दाखवावी। ते म्हणाले की एम्पिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली की ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या 4 मार्च 2021 निकालापासूनच स्पष्ट होते। परंतु आता मध्य प्रदेशचा निकाल आल्यावर नवा शोध लागल्यासारखे या सरकारचे मंत्री महाराष्ट्रालाही आपोआप आरक्षण मिळेल अशी दिशाभूल करत आहेत। महाविकास आघाडीने एम्पिरिकल डेटा गोळा करण्यात अक्षम्य टाळाटाळ केल्यामुळेच ओबीसींना परत आरक्षण मिळत नाही। या अपयशाची जबाबदारी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचीही आहे। त्यामुळेच त्यांनी आता तरी समाजासाठी हिम्मत दाखवावी व मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राची तिहेरी चाचणी पूर्ण करून आरक्षण परत मिळवण्यासाठी मंत्रिपदाचे राजीनामा देऊन सरकारवर दबाव आणावा। या पत्रकार परिषदेसाठी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राम वाकसे आदी मान्यवर उपस्थित होते। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।